याच वर्षी मार्च महिन्यामध्ये केजरीवाल यांना दारूच्या घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावेळेस लोकसभेचे इलेक्शनही तोंडावरती येऊन ठेपलं होतं. लोकसभेचे इलेक्शनही झालं. पंतप्रधान मोदी पुन्हा निवडून आले. आता काही दिवसापूर्वी केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करून जामीन मिळवून दिला. सुटल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिली घोषणा अशी केली की ते 2 दिवसामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार मुक्तीच्या लढ्यामधून जन्मलेले केजरीवाल यांच्यावरतीच जेव्हा भ्रष्टाचाराचे डाग लावले गेले, त्यानंतर केजरीवाल यांना पुन्हा एकदा लोकांमध्ये जाण्याची गरज भासली. आगामी येणाऱ्या दिल्लीच्या निवडणुकींची पार्श्वभूमी ह्या अशा घटनाक्रमांमुळे घडत चाललेली आहे. राजकारणाचे पंडित सांगतायत की केजरीवालांचा हा राजीनाम्याचा निर्णय हा मुख्यतः लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न आहे की केजरीवाल यांना सत्तेचा अजिबात मोह नाहीये आणि ते सत्तेला लाथ मारून पुन्हा एकदा लोकांमध्ये जात आहेत. दारू घोटाळ्यात केजरीवाल यांच्यावरती उडलेले जे काही शिंतोडे आहेत ते शिंतोडे केजरीवाल